कितना है मोचो? हेलो रुको रुको रुको, इधर लगा दे, इधर दूसरी जगह, इसमें दबा हुआ नहीं होगा वो, कोई वो नहीं। अरे उधर ये इसके ऊपर वो करवा यार मेरे भाई, इसमें। अरे भाई किसान कौन है? अरे तो बुलाना उसको, ऐसे थोड़ी होगा, किसान को तो बुला। ये मेरे पास टोकन है। मुळातच महाराष्ट्र हा कापूस उत्पादक राज्य म्हणून देशात प्रसिद्ध आहे। जवळजवळ 42 लाख हेक्टर इथे कापसाचा कोरडवाहू पेरा होतो आणि त्यामध्ये 1 कोटी गाठी तयार होतात आणि एकेकाळी इथे कॉटन फेडरेशन आणि CCI दोघांची सुद्धा खरेदी होती, परंतु मुळातच आता कॉटन फेडरेशन नेस्तनाबूत झालेलं आहे। त्याला पुन्हा जनरेट करण्याची गरज आहे, कारण की CCIची महाराष्ट्रामध्ये जी यंत्रणा आहे ती तोटकी आहे आणि फक्त यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुके असून 10 सेंटर सुरू झालेले आहे। त्यामुळे काय होत आहे की केंद्रावर येणारी गर्दी आणि जाचाकटी यामुळे कापूस खरेदी फार धीम्य गतीने सुरू आहे। माझं म्हणणं आहे, एक तर कॉटन फेडरेशन सुपर कापसापासून तर फरतड कापसापर्यंत हा कापूस विकत घेण्याची त्यात प्रोव्हिजन होती, परंतु CCIची यंत्रणा ही फक्त प्रीमियम कापूस घेण्याची आणि 10% कापूस खरेदी करण्याचं यांचं लक्ष असते। त्यामुळे खऱ्या अर्थानं शेवटच्या बोंडापर्यंत जर कापूस खरेदी झाला CCI मार्फत, तर शेतकऱ्यांना जो 700 रुपये जो डिफरन्स आहे खुल्या बाजारातला आणि CCIच्या MSPचा, तो फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। कारण की मिनिमम सपोर्ट रेट म्हणजे हे काही नफ्याचं गणित नाही आहे। खुल्या बाजारातले भाव 700ने कमी आहे आणि शेतकरी जर जिवंत ठेवायचा असेल तर CCIने एकतर शेवटच्या बोंडापर्यंत कापूस घ्यावा आणि विविध ग्रेडमध्ये घ्यावा आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आत्महत्येपासून वाचवण्यात यावं। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते दानवे साहेब आहे आणि ते जालना जिल्ह्यातील कापूस बेल्टमधील आहे, त्यामुळे त्यांना कापूस उत्पादकाचे दुःख माहीत आहे। विदर्भ हा पूर्णपणे, पश्चिम विदर्भ हा पूर्णपणे कापसाचा बेल्ट आहे आणि त्या कापसाच्या बेल्टमधल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची आता फक्त जबाबदारी विधान परिषदेमधल्या विरोधी पक्ष नेत्याची आहे, कारण विधानसभेत विरोधी पक्ष नेता शिल्लक राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाचं काम शेतकऱ्यांची बाजू धरणे आहे असे माझं म्हणणं आहे। यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि जगामध्ये हा प्रसिद्ध जिल्हा आहे आणि सगळ्यात जास्त कापूस यवतमाळ जिल्ह्यात पिकतो महाराष्ट्रामध्ये। तर या जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सेंटर जास्त उघडायला पाहिजे होते। CCIने फक्त 5 लाख गाठीची खरेदी केली आणि तेही पण रडत रडत आजही आपण पाहतो की कापूस जर ओल असली कापसामध्ये तर स्टेपल जास्त असते आणि 15% जर ओलपर्यंत त्यांनी कापूस विकत घ्यायला पाहिजे, पाणी टाकलेला कापूस विकत घेऊ नये, आमचं म्हणणं आहे। आणि दानवे साहेबांना आमची विनंती आहे की कापूस बेल्ट असल्यामुळे आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे इथं जास्तीत जास्त सेंटर उघडायला पाहिजे आणि एकाधिकार योजना कशी सुरू करता येईल। 22% बोनसनं जी पूर्वीची होती ND पाटील साहेबांनी तयार केलेली होती आणि ती चालली 20 वर्ष आणि 25 वर्ष, ती बंद झाली, ती पण सुरू करण्यात यावी ही एक आमची तुम्हाला विनंती आहे। आणि कापूस सेंटर जास्तीत जास्त सुरू करून शेतकऱ्याला नाही तर नाही फुलाची पाकळी तर जास्तीत जास्त भाव मिळेल, ही एक माझी आमची विनंती आहे की CCIचे आज काही नसताना तर CCIचे सेंटर तर उघडले तर जास्तीत जास्त भाव मिळेल शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल, याच्यासाठी दानवे साहेबांनी प्रयत्न करावा हीच आमची इच्छा आहे। तेलंगणामध्ये दाबून त्यांनी सेंटर सुरू केले आणि त्यांनी 90% कापूस शेतकऱ्यांचा विकत घेतला आणि त्यांना सगळ्या सेंटरमध्ये कापूस कोणतीही गाडी वापस जात नाही आहे। हैदराबाद बाजूला जिल्हा आहे, मी जाऊन आलो तिथे, तर मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे। मग आमच्या महाराष्ट्रामध्ये का नाही? आम्ही 1/3 भारतामधला जेवढा कापूस पिकतो त्याच्या 1/3 कापूस आम्ही पिकवतो, मग आमच्यावर सगळा अन्याय होऊन राहिला। तर दानवे साहेबाला एकच विनंती आहे की त्यांनी त्वरित आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सेंटर उघडण्यासाठी प्रयत्न करावे। माननीय दानवे साहेब, तुम्ही विरोधी पक्षनेते
किंवा सत्ताधारी म्हणून आम्ही सगळे विधान परिषदेतले जे आमदार आम्ही सगळे एकच समजतो. मी जो प्रश्न मांडतो आहे हे गेल्या 50 वर्षापासून आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं दुखणं आहे. आता यंदा महाराष्ट्र CCIने तेलंगणात 19 लाख क्विंटल गाठीसाठी कापूस खरेदी केला, तर महाराष्ट्रात तो फक्त 5.5 लाख क्विंटलच खरेदी केला. त्यांची केंद्र कमी आहेत, हाबद्दल काही प्रश्नच नाही आहे. आणि ही केंद्र कमी आहे त्याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कधीही लक्ष दिलं नाही, कारण लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत हा अभ्यासच केला नाही आहे की महाराष्ट्रातला कापूस किती कापूस उत्पादक शेतकरी अत्यल्प, अल्प, अर्धमध्यम भूधारक आहे. अल्प आणि अर्धमध्यम भूधारकाला CCIच्या सेंटरपर्यंत कापूस नेणं परवडतच नाही. त्याच्यामुळे सेंटर्स ठिकठिकाणी सुरू करावे. दुसरा सगळ्यात मोठा आमचा यवतमाळ जिल्हा हा सगळ्यात मोठा कापूस उत्पादक जिल्हा आहे. आमच्याकडे परतीचाही पाऊस ऑक्टोबरपर्यंत असतो. पण गेले 50 वर्ष हा मी तुम्हाला आदेश दाखवतो. हा आदेश हा जरी 2024चा असेल, हा आदेश, या आदेशामधली जी ओलाव्याची अट आहे ती अट आमच्यासाठी घातक ठरते आहे. कारण ह्या अटीमध्ये फक्त 8 ते 12% ओलाव्याचाच कापूस विकत घ्यायचा आहे CCIला किंवा फेडरेशनला कोणालाही. पण आमच्या यवतमाळ जिल्ह्यात आजही कापसामध्ये 15% ओलावा आहे. मग हा जर 15% ओलाव्याचा कापूस ते विकतच घेत नाही, तर आमच्यासाठी या CCI, फेडरेशन, सरकारच्या घोषणा या सगळ्या बोगस गोष्टी आहे. त्यापेक्षा तुम्ही ठराव असा मांडा की बा शेतकऱ्यांना भाव फरक द्या. त्यांनी 7/12नुसार जितका कापूस आणला असेल आणि व्यापाऱ्यांनी 6,900नी घेतला असेल तर उरलेले 600 रुपये राज्य सरकारने त्याच्या खात्यात जमा करावे. आम्हाला CCIची लेनदेन नाही आहे, फेडरेशनची लेनदेन नाही, कोणाची लेनदेन नाही आहे. आमची एवढीच मागणी आहे की आमच्या खिशामध्ये तो व्यापारी घेऊ का CCI घेऊ, आम्हाला 7,500 रुपये क्विंटल भाव मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यात कुठलीही हेक्टरी मर्यादा नको, कारण या हेक्टरी मर्यादेमध्ये तुम्ही मोठ्या शेतकऱ्यांवर अन्याय करता. आज माझी स्वतःची 13 हेक्टर कापूस लागवड आहे, 13 हेक्टर, आणि तुम्ही मागच्या 2 हेक्टरपर्यंत मर्यादा दिली भावांतर फरकाची, ती 5,000 रुपये फक्त. ही काय आम्हाला मूर्ख बनवता का तुम्ही? हे सगळं आम्हाला मूर्ख बनवून सोडा. इंटरनेटचं जग आहे, आम्हाला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. त्याच्यामुळे विधान परिषदेत तुम्ही सत्ताधारी, विपक्ष सगळे मिळून एकत्र बसून मुख्यमंत्र्यांना घ्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घ्या आणि शेतकऱ्यांच्या भल्याच्या गोष्टीचं धोरण आखा. आजपर्यंत 75 वर्षात शेतकऱ्यांच्या भल्याचं एकही धोरण आखलेलं गेलेलं नाही आहे.